महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक शिवसेना महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेनेचा आरटीओवर धडक मोर्चा। हजारो स्कूल व्हॅन चालक आपल्या वाहनासह आरटीओ परिसरात दाखल। मागण्या मान्य झाल्या का? अधिकाऱ्यांशी काय झालं बोलणं? बघा सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकांच्या विविध मागण्या तसेच परिवहन विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेना महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने सोमवारी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात मोठ्या संख्येने स्कूल व्हॅन चालक आपल्या वाहनांसह आरटीओ परिसरात दाखल झाले। या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांनी केले। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, पक्षाचे नेते उदय दळवी, माजी आमदार वसंत गीते, दत्ताजी गायकवाड, जिल्हाध्यक्ष डीजी सूर्यवंशी, जयंत दिंडे यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरटीओ कारवाई विरोधात चालक आक्रमक झाले। यावेळी अजिमभाई सय्यद यांनी परिवहन विभागाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून कारवाई केली जाते, तसेच परवाना असतानाही सीटिंग कॅपॅसिटी, वाहनातील बाकडे यासारख्या विविध कारणावरून दंडात्मक कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। विद्यार्थी वाहतूकदार नियमांचे पालन करण्यास तयार आहेत, मात्र नियमांच्या नावाखाली अन्यायकारक किंवा सूडबुद्धीने कारवाई होता कामा नये अशी भूमिका त्यांनी मांडली। काही महिला स्कूल व्हॅन चालकांनीही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला लक्ष केले जात असल्याची तक्रार यावेळी केली। आरटीओ अधिकाऱ्यांकडून काय आश्वासन? मोर्चानंतर अजिमभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या विविध समस्या मांडल्या। यावेळी अधिकाऱ्यांनी एखादा अधिकारी सूडबुद्धीने अथवा जाणीवपूर्वक कारवाई करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्याचे नाव कार्यालयाकडे द्यावे, त्याबाबत चौकशी केली जाईल असे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले। तसेच परवानाधारक स्कूल बस, विद्यार्थी वाहतूक वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने कारवाई होणार नाही, तसेच असे आश्वासन मुख्य आरटीओ अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचा दावा शिष्टमंडळाने केलाय। आरटीओ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शिष्टमंडळ बाहेर आले आणि त्यांनी आंदोलनकर्त्या वाहनधारकांना चर्चेतील माहिती दिली। त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत समाधान व्यक्त केले। या आंदोलनामुळे विद्यार्थी वाहतूकदारांच्या संघटित ताकदीचे दर्शन घडले असून त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले। आरटीओ प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्कूल व्हॅन चालकांचा मोर्चा यशस्वी ठरला का? अधिकाऱ्यांसोबत नेमके काय बोलणे झाले? पहा सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर जे शालेय विद्यार्थी वाहतूक करतात त्यांचा आज जन आक्रोश मोर्चा प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक या ठिकाणी झालेला आहे। आणि आपण जर बघितलं तर प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी वाहन चालकांनी केलेली आहे आपल्या स्कूल बस घेऊन। या ठिकाणी नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता जे संघटनेचे अधिकारी आहेत अजिमभाई सय्यद संघटनेचे पदाधिकारी असतील ते या ठिकाणी येणार आहेत आणि एकंदरीत या मोर्चाला मोठ्या प्रमाणात सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आपण प्रश्न आहेत चर्चा करणार आहोत। काय एकंदरीत काय आपल्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरटीओ नेहमी काहीतरी जाजक अटी आम्हा विद्यार्थी वाहतूकदारांवर लावत असते। आज तसं बघायला गेलं तर सर्वात प्रामाणिकपणे अगर कोणता म्हणजे जी वाहतूक होत असेल तर ती आमचे विद्यार्थी सेना किंवा विद्यार्थी वाहतूक करणारे पालक म्हणजे चालक मालकच करत असतात। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आरटीओने जे आमच्यावरती बंधन आणले आहेत की जे 7 सीटर आहेत तर तिच्यावरती 7च विद्यार्थी घेऊन जावं लागतील। अगर आम्ही 7च म्हणजे 7च विद्यार्थी घेऊन गेलो तर भाडे वाढ करावी लागेल आणि हा सरळ पालकांवरतीच याचा भार पडणार आहे, बोजा पडणार आहे। अशा बऱ्याच अटी आहेत, जसं जीसीबी असे
असं कॅमेरा असेल, नंतर शीटर कुशन सहित जे आपले कंपनी शीटर ते असतील, ह्या काही जाजाकाठीमुळे आम्हा सर्वांना त्रास होतोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरटीओ आजकाल जे रस्ते खोदून ठेवलेले आहे, मेन रस्ते 28 रस्ते, ते सोडून कुठेतरी लिंक रोडवर उभे राहून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवरती ही आता सध्या जास्त कारवाई करत आहे. या विरोधात आमचा हा मोर्चा निघालेला आहे. आपल्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर हा मोर्चाचं स्वरूप कसं असणार? हे लबाड सरकार आहे. मागच्याच 1 महिन्यापूर्वी जंतर मंतरवर जो मुद्दा निघाला शिक्षणाचा आहे आणि ही वाहतूक सेना शिक्षणाशी रिलेटेड आहे. म्हणजे आई वडील यांच्या भरोशावर लहान लहान मुलं सोडतात आणि जर यांनी हे 7चे 7 बसवले, आमच्या नाशिकमध्ये कामगार वस्ती जास्तीत जास्त कष्टकरी आहेत, तर त्याचं ऑटोमॅटिक भाडं यांना द्यावं लागतं. आज रस्त्यांची परिस्थिती पाहिजे तर मेंटेनन्सला गाड्या येतात, हप्त्याने गाड्या घेतलेल्या आहेत, सामान्य लोक त्यांनी कुठून तरी कर्ज आणलेले, मार्जिन भरलेले आहे. आणि मग सरकार करतं काय? आता ही नवयुवक अभिजित दिपते शाळा म्हणजे तिथंही वाट लावली. माझं म्हणणं आहे, तुम्ही जर यांना कमी लोक बसवून नाही, इथं जर तुम्ही 7च मुलं हे 12-13 बसवत असतील, हे 9 वर्षाचं मुलं कसं बेल्ट लावणार हो? ते गाडीमध्ये तेवढे बेल्ट आहेत का? मग त्यांनी ती सुविधा करून द्यावी, त्याचा खर्च सरकारने करावा. आणि नाहीतर ज्या 2-5 विद्यार्थी हे कमी बसवतील तेवढ्या लोकांचे या चालक मालक संघटनेला सबसिडी द्यावी. अरे तुम्ही लाजा वाटल्या पाहिजे. 14 वर्ष झाले तुम्ही या देशात फ्री शिक्षण दिलं पाहिजे होतं. जर ज्या पालकांना फी भरायला लागले तर यांच्या आनंदात जास्त फी देतील. करताय काय तुम्ही नक्की? म्हणून त्याच्यामुळे या जनतेने, आम्ही तर काय आक्रमकपणा केलाच ना, आम्ही दररोज रस्त्यावर आहे. 5 वेळेस महापालिकेला निवेदन दिलं, तो महामोर्चा काढला 15-20 हजार लोकांचा. आणि आम्ही जनतेसाठी लढू, पालकांसाठीच लढू. आणि प्रामाणिक सगळ्यात चांगली वाहतूक जर कोणती असेल तर या पाल्यांची, या मुलांची वाहतूक ही आमची संघटना आहे, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित आहे. अजिमभाई आणि त्यांची टीम सगळी चांगले काम करते. त्यांनी थोडं कॅल्क्युलेशन करा म्हणजे. धन्यवाद. तिथेच आपण जर बघितलं तर मोठा जनआक्रोश या ठिकाणी झालेला आहे आणि आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या आरटीओ गाड्यांचा पाठलाग करून या ठिकाणी कारवाई करतो आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे. कॅपॅसिटी आहे ती कंपनी नुकसान न ठेवता थोडी वाढवून मिळावी, त्याच्यातून पालकांचं नुकसान आहे वाढ करून द्यावा लागणार आहे आणि ते त्यांना परवडणार नाही. या विरोधात, या मागणीच्या विरोधात आज नाशिकमध्ये प्रादेशिक परिवहन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलन सुरू आहे. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे ज्या वाहनं आहेत ही पूर्णपणे वाहनं या ठिकाणी चालकांनी आणलेली आहेत. आणि आता जे संघटनेचे पदाधिकारी आहेत, अजिमभाई सय्यद असतील, खासदार राजाभाऊ वाजे असतील, हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि आता थोड्याच काळात आरटीओ अधिकाऱ्यांशी काय चर्चा होतं आणि या मोर्चाला कसं स्वरूप प्राप्त होतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांतीसाठी प्रकाश भागवत असेल. जे मुलांची वाहतूक करणारे रिक्षा चालक, बस चालक आहेत, यांचे जे प्रश्न वेळोवेळी आरटीओच्या संदर्भात उपस्थित होतात, त्या संदर्भात ही आजचा मोर्चा होता. त्या संदर्भात आजची ही बैठक होती आणि आरटीओ आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांची चर्चा झाली. सर्व पदाधिकारी होते आणि त्यांनी सर्वांनी जे प्रश्न त्यांना रोजच्या आयुष्यात भेडसावत आहे त्या प्रश्नाबद्दल त्यांनी वाचा फोडली. 2-3 दिवसात याच्यावर बैठक घेऊन एक प्रश्न करून आरटीओ दिलेला आहे. त्या परमिट घेऊन बी आपल्याला जे त्रास होतोय छोट्या छोट्या गोष्टीवरून, त्याच्यावरती खूप आपल्या विद्यार्थी वाहतूकदारांसाठी मोठी चर्चा झाली. वरती खूप बोलले, खासदार साहेब पण बोलले, आपले शिवसेनेचे दळवी साहेब महाराष्ट्र राज्याध्यक्ष ते पण बोलले, आपले जयंत भाऊ आमचे शिवसेनेचे नेते ते पण, वसंत भाऊ, जेवढे बी डी सूर्यवंशी साहेब, सर्वांनी आपल्याला आपल्या बाजू मांडून आणि त्यांना आपण सांगितलं आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे आपल्याला जे होणारा त्रास, जे आता आपल्या तुमच्या मनात जे होतं का आम्हाला हे जे गाड्यांचे परमिट उतरून द्या आणि प्रायव्हेट करून द्या, तर त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे का आता याच्या पुढं तुम्हाला जे काय आपल्या गाड्यांना जे बारीक बारीक याचे त्रास होतोय त्यांनी आपल्याला गवाही दिलेली आहे की आपल्याला याच्या पुढे आता काही त्रास होणार नाही. मी आपल्या सर्व वाहतूकदारांना आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आपले जे मुंबईहून दळवी साहेब आणि आपले सगळं शिष्ट मंडळ शिवसेनेचे DJ सूर्यवंशी भाऊ, आपल्या नाशिकचे खासदार लाडके, त्यांनी आज आपल्यासाठी एवढा वेळ दिला त्याबद्दल आपले जयंत भाऊ दिंडे, आपले सगळे वसंत भाऊ तिथे, दत्ताजी नाना गायकवाड, जेवढे लोक आले मी आमच्या संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. आणि आरटीओ अधिकाऱ्यांना आपण जे
एक RTO अधिकाऱ्यांना आपण एक सूचना दिलेली आहे, तर ज्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना जो होणारा त्रास, जे अवैध वाहतूक चालू आहे त्या वाहतूकवरती तुम्ही त्या नियंत्रण आणा. अवैध वाहतूक जे चाललेले आहे, जे प्रायव्हेट गाड्या चाललेले आहे, याच्यामुळे आपल्या या वाहनधारकांना, जे परमिटच्या गाड्या यांना त्रास होतोय. जर हे थांबलं नाही तर आम्ही परत एक मोठं आंदोलन करू. त्यांना आपण आश्वासन, त्यांनी पण आपल्याला आश्वासन दिलेलं आहे का तिथे पुढे आपल्या ज्या वाहतूकदार आहे आपण पण नियमात राहायचं. मुलांची वाहतूक करतोय, ज्या आपल्याला जे काही त्रास देत होते आज त्याच्याबद्दल आज आपण एवढं मोठ्या संख्येने आले. साहेबांनी पण आपल्याला आश्वासन दिलं की याच्या पुढे आपल्याला काही त्रास होणार नाही. आणि आज जी आपली जी ताकद आलेली आहे, मी सर्वांचे आभार मानतो की आजचा जो आपला हा मोर्चा आहे ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी वाहतूक संघटनेची ताकद महाराष्ट्रामध्ये एकीची जी ताकद आहे त्याच्यामुळे आपण आज या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. सन्माननीय खासदार असतील, सन्माननीय सगळे शिवसेनेचे नेते, उपनेते, नाशिक जिल्ह्यातील महिला आघाडी, सगळेजण या सगळ्यांनी आपला हा विषय या ठिकाणी लावून ठेवला. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या वतीने मी या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि RTO साहेबांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की विनाकारण कुठल्याही आता वाहनाला जर कुठल्याही इन्स्पेक्टर IME त्रास देत असतील तर त्याचं नाव, त्याचं वेळ आम्हाला द्या, मी त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि याचबरोबर आपली ही जबाबदारी वाढलेली आहे, कारण आपण आपल्या गाडीतून लहान लहान मुलं घेऊन जात असतो. ते पालक, त्यांचे आई वडील आपल्याला विश्वासाने आपल्या वाहनात बसवत असतात. त्यामुळे त्या मुलांना सुरक्षित शाळेत नेणं आणि शाळेतून सुरक्षित पुन्हा घरी सोडणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्याचबरोबर कुठलाही गाडी चालक, कुठलाही वाहन मालक, सर्वात महत्वाचा गाडीचा इन्शुरन्स असेल, गाडीचे टॅक्स असतील, हे आपल्याला वेळोवेळी भरायला पाहिजे. आपल्याला वाटतं 2 दिवस नाही भरलं तर काय होईल, पण कधीतरी वेळ अशी होते आपला नेमका इन्शुरन्स संपलेला असतो आणि गाडीचा कधीतरी अपघात होतो आणि मग त्यांचं फार मोठं भांडवल होतं आणि ते भांडवल महाराष्ट्रभर पसरून सगळ्यांवर कारवाई केली जाते. यासाठी आपल्याकडनं काही चुकणार नाही. शासनाचे कागदपत्र असतील, शासनाचे नियम असतील, यामध्ये आपण काही चुकणार नाही, याची काळजी तुम्ही घ्यायची. आणि जर तुम्हाला नाक त्रास देत असेल RTO तर ती काळजी आम्ही सगळेजण घेऊ. आज तुम्हाला या ठिकाणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.